नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाल स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्राचा भूगोल। चला तर मग बघूया पहिला प्रश्न। महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा एकूण समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो, 500 किलोमीटर, 700 किलोमीटर, 720 किलोमीटर आणि 800 किलोमीटर। तर मित्रांनो, या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे 720 किलोमीटर। महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। हे अंतर वाढलेलं आहे मित्रांनो, पण हे अजून ऑफिशियल झालेलं नाही, त्यामुळे 720 आपलं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि मुंबई। तर महाराष्ट्र पोलीस दलाचे जे मुख्यालय आहे ते मुंबई येथे आहे। ऑप्शन क्रमांक 4। ऑप्शनमध्ये जर नवी मुंबई असेल आणि मुंबई दोन्ही पण असेल तर आपण मुंबई हे योग्य उत्तर ठरवायचं आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 आहे सेवा परमो धर्म, जीवनपर्यंत कर्तव्य, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सेवा में सदैव तत्पर। या ठिकाणी याचं योग्य उत्तर मित्रांनो सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4। राज्य पोलीस दलाचे नियतकालीन मुखपत्र कोणते आहे? राज्य पोलीस दलाचे नियतकालीन मुखपत्र कोणते आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत भागीरथ, दक्षता, राजपथ, पोलीसनामा। तर राज्य पोलीस दलाचे दक्षता हे नियतकालीन मुखपत्र आहे। कोणतं आहे? दक्षता। ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? या ठिकाणी ऑप्शन आहेत पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अभियंता। तर या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो पोलीस महासंचालक। पोलीस महासंचालक हे राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे। नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आहे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा हा प्रमुख कोण असतो? तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत पोलीस निरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक। या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो पोलीस निरीक्षक। जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा पोलीस निरीक्षक हा असतो। नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे संशोधन केंद्र कोठे आहे? आपल्याकडे पर्याय आहेत मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक। तर याचं योग्य उत्तर मित्रांनो पुणे। पुणे शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र आहे। ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षाचा आहे? भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षाचा आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो 1960, 1947, 1861 आणि 1951। तर भारतीय पोलिसांचा जो कायदा आहे तो 1861 मध्ये इंग्रजांच्या काळामधला आहे। याचे योग्य उत्तर होईल 1861। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो नवी दिल्ली, कलकत्ता, मुंबई आणि पुणे। तर याचं योग्य उत्तर मित्रांनो मुंबई। मुंबई शहरामध्ये काळा घोडा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो,
चले जाओ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाओ म्हणजेच भारत छोडो हे आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झालं? आपल्याकडे ऑप्शन आहेत 1940, 1950, 1942, 1945. तर चले जाओ चळवळ 1942 मध्ये सुरू झाली. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकमान्य टिळक. तर मराठी वृत्तपत्राचे जे जनक आहेत बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वर्तमानपत्राचे जनक असे मानले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिराव फुले, रामस्वामी नायकर. तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो संरक्षण स्वराज्य एकात्मता, वंदे मातरम, सत्यमेव जयते, विश्वास एकता बलिदान. तर आझाद हिंद सेनेचे जे ब्रीदवाक्य होते ते या ठिकाणी विश्वास एकता बलिदान हे होते. ऑप्शन नंबर 4. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो बाळ गंगाधर टिळक, सरदार पटेल, महात्मा गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस. हरिजन हे जे साप्ताहिक होतं ते महात्मा गांधी यांनी सुरू केलेले आहे. महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केलं होतं. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कुणी लिहिले? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कुणी लिहिले? आपल्याकडे ऑप्शन आहेत बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, शाहू महाराज. तर माझे सत्याचे प्रयोग हे जे आत्मचरित्र आहे महात्मा गांधी यांनी लिहिलेले आहे. त्यालाच आपण ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो. वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? वंदे मातरम हे जे गीत आहे ते कोणत्या साहित्यामधून घेतलेले आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो भगवद्गीता, उत्सर्ग, आनंदमठ आणि गीतांजली. वंदे मातरम हे जे गीत आहे मित्रांनो ते आनंदमठ या साहित्यामधील आहे. आनंदमठ या उपन्यासामधील आपण म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो. हू वेअर द शुद्राज, हू वेअर द शुद्राज हा ग्रंथ कुणी लिहिला? आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी, लोकमान्य टिळक. हू वेअर द शुद्राज हा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो बालाघाट पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांग आणि हिमालय पर्वत आणि महादेव पर्वत. तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं सातपुडा पर्वत. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर असणारी पर्वतरांग कोणती आहे? सातपुडा ही आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? कळसुबाई हे जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे त्या शिखराची एकूण उंची किती आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो 1686, 1735 मीटर, 1646 मीटर,
1545 मीटर। तर या ठिकाणी याचे जे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर 3 1646 मीटर हे याचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर याचं ऑप्शन आहेत मित्रांनो आपल्याकडं ग्रेनाइट दगड, बेसाल्ट खडक, रूपांतरित खडक आणि जांभा खडक। तर महाराष्ट्राचे जे पठार आहे ते बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे। हे होते मित्रांनो महाराष्ट्राचे जे भूगोलाचे प्रश्न। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो। आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट प्रश्न होते। असेच अनेक प्रश्न आपण घेणार आहोत पण पुढच्या पार्टमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।